मध्ये पाहू शकता घरगुती. किती वय झालं असेल याचं आता? 1.5 वर्षाचा. चार दात बघा. काय किंमत सांगताय? दर सांगताय 6.5. जोडीचे ना? किती 1 महिन्याची असते? आणि क्वालिटी तुम्ही पाहू शकाल. गुंडे बोकड सुद्धा आहे बिना शिंगावाले. ओके. तो लांब कानावाला कोणता आहे? बघा खशी आहेत सगळे. दादा आज काय 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 6 कशी आहे इथं? 4 अंडो शिरोईमध्ये आहे ना? बोकड बघा मित्रांनो इकडं खशीमध्येच जास्त करून एकदम मोठ्या मापाचे बोकड आहेत. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट दिलेली आहे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्या महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार तळेगाव डमडेरे या ठिकाणी भरणाऱ्या बकरी बाजाराला. मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली आणि त्याचबरोबर इतर साऱ्या गोष्टी विक्रीसाठी आल्या होत्या त्यांची किंमत काय झाली या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. तर मित्रांनो आता आपण आलोय शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजार आवार तळेगाव डमडेरे या ठिकाणी. आपल्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी आहेत. साहेब आज आपल्याला आजच्या बाजाराबद्दल माहिती देतील. आज सोमवार शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार तळेगाव डोंबरे येथे दर सोमवारी शेळी मेंढी बकऱ्यांचा नियमितपणे बाजार भरत असतो. ईदचा बाजार असल्यामुळे आज बाजारामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बोकड यांची आवक झाली होती. त्या पटीमध्ये व्यापारी खरेदीदार सुद्धा आले होते. शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे शेतकरी पुढच्या सोमवारी सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये बोकड विक्रीसाठी घेऊन तळेगाव मार्केट यार्डमध्ये येणार आहेत. तसेच या बाजारामध्ये दौंड तालुक्यातून, हवेली तालुक्यातून, खेड तालुक्यातून, आंबेगाव तालुक्यातून शेळी आणि मेंढीची भरपूर प्रमाणात आवक होत असते. येथे खरेदी करणारे व्यापारी हे सोलापूर, नगर, पुणे, पिंपरी, मुशी, भोसरी, चाकण या ठिकाणाहून येत असतात. येथे येणारा व्यापारी हा शेतकऱ्याला त्याच्या मालाचा परतावा रोख प्रमाणात देत असतो. त्यामुळे प्रत्येक शेतकरी वर्ग हा समाधानी आहे. व्यापाऱ्यांना बाजार समितीने मोफत रात्रीची राहण्याची सोय, शौचालयाची सोय, प्रशस्त असं कंपाऊंड आणि पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची बाजार समितीने मोफत सुविधा केली असल्याने महाराष्ट्रामध्ये या बाजाराचा प्रचंड असा नावलौकिक झालेला आहे. ठीक आहे, धन्यवाद सर, आपण चांगली माहिती दिली. तर मित्रांनो आज आपण आलो आहे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले उपबाजार आवार तळेगाव डमडेरे या बाजारामध्ये. पाहू शकाल आजची जी शेळ्यांची आवक आहे ती कशा प्रकारे पाहू शकाल. शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा जो माल आहे तो मोठ्या प्रमाणावर या बाजारात विक्रीसाठी. तर तुम्ही पाहू शकाल लहान करडे आहेत बघा. पाठ बोकड आहे कसे आहेत? 4.5 नाही, पाठ बोकड आहे कसे आहे? बोकड 6.5. नाही मिक्स आहे ना पाठ बोकड. ओके. आणि कसे दर सांगताय? 6.5. जोडीचे ना? किती 1 महिन्याची असते? 1 महिने. इकडं सुद्धा तुम्ही माल पाहू शकता. शेतकरी माल मोठ्या प्रमाणावर असते बाजारामध्ये. बोकड बघा, मोठे बोकड. काठेवाडी बोकड आहे. बोकडांची पूर्ण पट्टी आहे.
दादा तुमचे आहेत का? तुमचे आहेत? कोणते कोणते आहेत? गावरान आहे सगळं. सगळे कुठून आले? हडपसर. हडपसरवरून. बकरीसाठी ना? बकरीसाठी. कशी किंमत सांगताय? ही किंमत 25,000 रुपये. 25,000 आणि किती दातावर असतील? हा दात 4 दाती 2 चार. दाती 4 वजन? दाती. वजन यांचं 40 45 50 किलो. ओके. तर क्वालिटीमध्ये आहे बघा. 25,000 किंमत सांगतात ते. पुढचे 2 सोमवार राहणार आहे. हो आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता का? हो 9822 011 498. ओके. तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि क्वालिटी तुम्ही पाहू शकाल. गुंडे बोकड सुद्धा आहे बेनेशिंगावाले. गावरान आहे सुट्टी आहे. ओके. तो लांब कानावाला कोणता आहे? सुट्टी. सुरती. पुढच्या सोमवारी पण हाच माल हो, राहणार. हो. तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. जर आपल्याला कोणाला या क्वालिटीमध्ये बोकड हवे असतील पाहू शकाल. एकदम क्वालिटीमध्ये बोकड आहे. आपल्याला कोणाला जर हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. ओके थँक्यू. पाहू शकाल अशा प्रकारे माल आहे. मेंढ्यासुद्धा घरगुती भरपूर विक्रीसाठी असतात ते. इथं पण मोठे बोकडे बघा. कोणते कोणते बोकडे? याचे काय होते? 30,000. 30,000. किती दातावर आहे? आणि वजन? वजन किती आहे? 70. इकडे सुद्धा बोकड आहेत बघा. इकडे लहान करडे आहेत. करडे दिली का द्यायची? नाही दिले. कशी सांगताय? कशी सांगताय? बोकड आहे. बाबा घरगुती आहे? कुठून आले? मुकेवरनं. मेंटलमध्ये पाहू शकाल. घरगुती आहे. किती वय झालं असेल याचं आता? 1.5 वर्षाचं. 4 दातावर. 4 दाते बघा. काय किंमत सांगताय? 40 पर्यंत मागतात ते. 40 पर्यंत मागणी होती बघा. विक्री नाही झालीत घरी नेणार आहे. मोबाईल नंबर सांगा ना. 97 65 20 18 53. तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. मुख्य इथं लोकेशन आहे. जर आपल्याला कोणाला हवं असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. बाकीचे सुद्धा इकडे तुम्ही पाहू शकाल. हां, मेंढ्यांची पिल्लं पण भरपूर असतात त्या बाजारात. इकडे सगळ्या मेंढ्या राहतात ते. हो पण उचलत नाही टाकाय गाडी. आम्ही सकाळी उचलत होतो. बोकड बघा मित्रांनो, इकडं खस्सीमध्येच जास्त करून एकदम मोठ्या मापाचे बोकड आहेत. त्याच्या व्यतिरिक्त इकडं सुद्धा आहेत बघा. इकडं पण तुम्ही पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आणि मोठ्या साईजमध्ये आहेत. तर इकडं खस्सी बघा. आमच्याकडे 35,000 असले घेतो 20-25 2 घेऊन. इकडे बघा खस्सी आहेत सगळे. दादा आज काय काय आहे? ठीक आहे. 6 कशी आहे इथं. 4 अंडो. शिरोईमध्ये आहे ना? हा ते कोटामध्ये आहे. कसे दर होतं त्याच? आज दर बरा होता. मागते 27-28 आम्ही हा. सांगतो 31,000. 31,000. हा आणि कशी सांगतोय आम्ही 35,000 6. ओके. पट्टी पूर्ण. पूर्ण पट्टी. ओके. आणि किती वजन येईल यांचं? ही आहे की 70 प्लस जाईल. 70 प्लस. हा. पाहू शकाल.
रितेश भाऊ नमस्कार. आणि किती दातावर असते नी? हा किती दातावर आहे? हे सगळे दोन दोन दात आहेत. दोन दोन दाताची. ते दोन आहे ते 4 दात ओके. आणि बाकीचे दोन दोन दात आहेत. ही आहे ते 3 आहे ते दोन दोन दात आहेत. 1 2 3 आणि 4 दात. 4 दात. गाडीच्या पलीकडनं बांधलेलं पण आपल्या त्याची काय होईल? त्याचे 90,000 रुपये सांगतो. 90,000. आपला कॉन्टॅक्ट नंबर देता का? 95 45 46 44 05. ओके. आणि खशी बोकड एवढं 2 कसे अंडर शनिवार हा मिळाल 2 शनिवार मिळतील. हा. शनिवार सोमवार ना? हा. ओके. तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. खशी बोकड जर आपल्याला पाहिजे असतील तर पाहू शकाल, एकदम क्वालिटीमध्ये आहे. आणि इकडचे हे? ते नाही आपले नाही का? आपली जायची. त्यांचे कसे होतील? त्यांनी सांगायला 30,000 आणि कमी जास्त करून देऊ. ओके. हे खशीच आहेत ना सगळे? सगळे तसं 30,000 रुपयांनी. आणि किती दातावर असतील हे? हे 2 दात आहे. 2 दात. आणि वजन किती आहे यांचं? वजन 70चे. 70. पाहू शकाल, एकदम मोठ्या मापाचे आहे. दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा. चाकण बाजारात पण असतील ना? हो चाकण बाजारामध्ये पण राहतील शनिवार. याचा फोटो घ्या. हे ब्रीड कोणतं आहे लांबकानी? हे विठ्ठल क्रॉस. विठ्ठल क्रॉसमध्ये आहे. ओके. ठीक आहे दादा, धन्यवाद. इकडं पण तुम्ही शेळ्या पाहू शकाल. हे आहेत ना 2 आपले? बोकड आहेत बघा. बकरी ईदमुळं बोकड्यांची जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. आणि इकडे सरडे खरेदी केलेले आहेत बघा. बाकी सुद्धा इकडे बोकडेच आहेत आणि पाळीव शेळ्यांची आवक आज जरा कमी झालेली आहे. अठराची मागून दिलं नाही लागत तिथं आणि तुझ्याकडे आलं तर तिथं 18ची नाही दिलं. लागतोय का? कशी होते बोकड्यांची किंमत आहे? हे काय, हे आपलेच आहेत ना? 20,000 पुढे. हा हे आपले. यांचे काय सांगते? यांचे सांगाय 85 दोघांचे जोडीचे? जोडीचे. ओके. ते मागते 39ला 38ला 2 मागते. ओके. दोन्हीचे दोन्ही. दात नसन लावले नाही ना? हा दात लावले 2 लावलेत का? 2 दात. हो फोटो करतो. बघ एक टावेल. आणि हे पलीकडचे 2 व्हाईटवाले ते बी मागते 40ला मागते. आपलेच आहे ते बी. आपलेच आहेत ना? 40ला मागते. ओके. आता शनिवारी कोणता कोणता माल राहील? कोटाचा राहील. बोकड. कोटा हा बोकड. ओके. शेळ्या नसणार? शेळ्या असणार थोड्याफार. थोड्या. 10 शेळ्या असणार. ओके. 2 बाजार हा पुढचे. 2 बाजार पडले. तिथून पुढे मग चालू झालं शेळ्या. ओके. ठीक आहे, चालेल. तर पाहू शकाल अशा प्रकारे बोकड्यांचे दर चालू आहे. शेळ्यांची सुद्धा विक्री होती बऱ्यापैकी. तर घरगुती शेळ्या आहेत बघा. इकडनं तुम्ही मेंढ्या पाहू शकाल. लहान मोठ्या सगळ्याच आहेत. दादा हे दिलेत का द्यायचे? द्यायचं कसं सांगताय? सांगाय 8.5 सांगतो. 8.5. काही मागणी वगैरे? हा झाली 7,000 मागते 7,500. कुठून आले होते? काष्टी. काष्टीवरून. हो. किती महिन्याचे असते? 3 3.5 महिन्याचे आहे. आणि वजन? वजन आहे त्यांचं 12 किलो. 12 किलो. कसं आहे बाजार, कसं आहे आता? बाजार मिडियम आहे. बकरीमुळे काही फरक? नाही नाही फरक नाही काही आहे, हां, पण मिडियम आहे बाजार. मीडियम आहे. हो. ठीक आहे दादा. तर पाहू शकाल. मार्गालमध्ये विजयपुरी मार्गाल दात दिले का द्यायचे? कसे दिले? तिकडे गेले ते. गेलेत का?
जास्त करून माल पाहूनच किंमत होती बघा. दिलेत का द्यायच्यात? कसं सांगताय? 7.5. आणि कुठून आले होते? चांडोवर. मागणी वगैरे होती का? कसं 6.5 6.5 कमी नाही मागतात ते? पाहू शकाल 7,000-7,500 रुपये किंमत सांगतात ते. तर अशा प्रकारे हा बाजार आहे आजचा. बाजार छोटाच असतो पण खरेदीसाठी भरपूर असते. कमी जागेमध्ये मोठे व्यापार चालू असतात. या बाजारामध्ये मित्रांनो जे पाळीव आपल्याला पाळीवसाठी करडं आहे, करडं हवे आहे, ती करडं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर येतात ते बघू शकाल. 5 बोकड मिक्स असतात ते. त्याच्यामध्ये ही लांब कानी जी करडं आपण पाहतो, आणि लांब कानी करडं सुद्धा मोठ्या प्रमाणावर बाजारात येतात. त्याच्यानंतर इकडं पलीकडच्या या भिंतीच्या कडेने, बाजार समितीच्या भिंतीच्या कडेने लहान करडं सुद्धा विकायला असतं ते 8 बोकड. थोडेच राहिलेले आहे. काय दिलेत का ते? नाही दिले का? पाहू शकाल अशा प्रकारे आजचा हा बाजार आहे. दादा आपलं नाव? आदम बाबूलाल सय्यद. ओके, कुठून येता? पुरळगाव. आज काय दर झाले कोंबड्यांचे? आज कोंबडी झाली 400-500 रुपयाला. आणि कोंबडा? कोंबडा 600-700. ओके, प्रतिनग ना. आणि अंडी कशी आहे? अंडी आता उन्हाळ्यामुळे 8 रुपये, हां. तसे 10 रुपये मार्केट आहे. ओके, आपल्याकडे काय काय असतं विक्रीसाठी? आपल्याकडे RR कोंबडे, गावरानी, DP गावरानी. ओके, तळेगाव व्यतिरिक्त अजून कोणता बाजार? आम्ही आज तळेगावी, उद्या खेडगावी, हां. परत सुप्पा, दोन बाजार, यवत खालचे बाजार. म्हणजे पुण्याच्या खालच्या साईडचे बाजार. हा, यवत करतो, शिरूर बाजार करतो, नावरा. आता याच्यामधले कोंबडे आहेत, कोंबड्यांची कशी किंमत सांगताय? कोंबडी आम्ही नका देतो ना आम्ही. हा, पण कशी? होलसेल भाव 450 रुपये. 450 रुपये. आणि कोंबडा? कोंबडा जातोय 600-700. ओके, म्हणजे जसा नग तशी किंमत होती. हा, नका. कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला, आहे ना, सांगा. 9890-2017-74. ओके, आणि फार्मची पण खरेदी करतात? हा, होलसेल भाव घेतो आम्ही. होलसेल. हा, RR गावरान मोठ बोरे झाला ना. हां. ओके, तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. जर आपल्याला कोणाला हवे असतील किंवा विक्री करायची असेल तर त्यांना एकदा. परत नंबर घ्या. हां. 9970-910-747. ओके, तर त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. आपल्याला कोणाला जर खरेदी करायची असेल किंवा विक्री करायची असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. बाकीचा सुद्धा तुम्ही माल पाहू शकाल आणि कोंबड्यांचे जे दर आहेत ते कशा प्रकारे आहेत ते सुद्धा आपण पाहिलेले आहे. पाहू शकाल इकडं पॅरेंट्स पक्षी आलेले आहेत, जे अंड्यावरचे पक्षी आहेत ते विक्रीसाठी आले. कोकरेल आहेत आणि बाकीच्या कोंबड्या वगैरे आहेत इकडं तुम्ही पाहू शकाल. त्याच्या व्यतिरिक्त इकडनं सुद्धा माल आहे बघा. इकडनं हे सगळे कोंबडे ठेवलेले आहेत. फार्म लाईफ हे सगळे कोंबडे आहेत बघा. हो, बांधू घ्या. या बाजारमध्ये कोंबड्यांची सुद्धा आवक भरपूर मोठी राहते. पाहू शकाल.
आणि अंडी सुद्धा बरीच विक्रीसाठी आता तेव्हा इथे ठेवलेले आहेत अंडी. समोरून पण बरेच जण बसलेले असतात. तर अशा प्रकारे या बाजारामध्ये माल विक्रीसाठी येतो आहे. आपल्याला कोणाला जर खरेदी विक्री करायची असेल तर शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मातृफुले बाजारावर तळेगाव डोंबिवलीला एकदा नक्की भेट द्या.